नमस्कार, विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये वातावरण तापू लागलंय। एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या फरार आरोपींना अद्याप पोलीस का पकडत नाहीत असा प्रश्न विचारला जातोय। पोलिसांच्या तावडीमध्ये आरोपी सापडत नसल्याची चीड एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला या मुद्द्यावरून राज्यामध्ये मराठा एकजूट बांधण्याचे प्रयत्न सुद्धा होताना दिसतात। दरम्यान कराडच्या साथीदाराने दिलेली एक कबुली ही आता वाल्मिकच्या अडचणी आणखी वाढवणारी ठरलेली आहे। खंडणीच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड कोठडीमध्ये असताना त्याच्या विरोधात ज्या पद्धतीची माहिती समोर येते ती नक्की काय सांगते? स्वतःला वाचवण्यासाठी कराडचे साथीदार त्याचा बळी देतील का? आणि जर समजा अशा प्रकारची घटना घडली तर मग स्वतःला वाचवायला वाल्मिक कराड कोणाचं नाव घेऊ शकतो? या आणि अशा अनेक मुद्द्यांसह आज विशेष। वाल्मिकच्या प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे होत आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विष्णू चाटे यांनी एक गंभीर खुलासा केलाय, तोही पाहायला हवा। या खुलाशामध्ये वाल्मिकच्या कार्यपद्धतीच्या बाबत तर काही बाबी आहेतच, पण ज्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक सध्या सीआयडीच्या ताब्यात आहे त्याबाबत सुद्धा तपशील आहे। विष्णू चाटे काय म्हणालाय ते पहा। वाल्मिक कराडनं पवन ऊर्जा बनवणाऱ्या कंपनीकडे खंडणी मागितली। खंडणी मागण्यासाठी वाल्मिकनं विष्णू चाटेच्या फोनचा वापर केला असंही पोलिसांना अर्थात तपासी यंत्रणांना सांगितलेल्या वक्तव्यात म्हटलं गेलं आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या नुसार कंपनीचा केज तालुक्यामध्ये पवन ऊर्जा प्रकल्प आहे आणि या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या साठी कंपनीकडून 2 कोटी रुपये वाल्मिकला हवे होते आणि हा तपशील विष्णू चाटेच्याकडून तपास अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे। या निमित्तानं अधिक तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे। खंडणीच्या आरोपामध्ये एसआयटी कडे अटक असलेला आरोपी वाल्मिक कराड याच्या अडचणी आता कुठं ना कुठं वाढताना दिसत आहेत। कारण की खंडणीमध्ये आणि जे संतोष देशमुख आहेत त्यांच्या हत्येमध्ये आरोपी असणारा विष्णू चाटे यांनी पोलिसांना एक या सगळ्या संदर्भामध्ये आता माहिती दिलेली आहे आणि ते कोर्टाच्या माध्यमातून पुढे आले। ज्या पद्धतीची माहिती कोर्टाकडे दिली जाते त्यामध्ये सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली की विष्णू चाटे यांनी आमच्याकडे कबुली दिलेली आहे की वाल्मिक कराड यांनी आपल्याला खंडणी मागायला लावली होती आणि स्वतः वाल्मिक कराडनी देखील फोनद्वारे जे आहे ते आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणी मागितली होती आणि याची कबुली जी आहे ते विष्णू चाटेने दिलेली आहे। त्यामुळे आता वाल्मिक कराड यांच्या अडचणी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत आणि कुठं ना कुठं आता या अडचणीमध्ये पुढचा तपास देखील पोलीस कशा पद्धतीने करतात याकडे लक्ष असणारच आहे। मात्र विष्णू चाटे यांची जी कबुली आहे ती मात्र एसआयटीला किती फायदेशीर ठरते हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड। विष्णू चाटेच्या कबुलीच्यामुळे तपास अधिकाऱ्यांच्या हातामध्ये एक मोठं गभाड लागलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि याचा अधिक बारकाईने तपास व्हावा आणि त्या तपासाचे धागेदोरे कुठपर्यंत गेले तेही तपासावं असं आता विरोधकांचं म्हणणं आहे। संतोष देशमुख जे आमचे आहे त्यांचे जो मर्डर झाला त्यांना टॉर्चर करून जी मारलं त्याच्या संदर्भात मी एक राष्ट्रीय मानवविज्ञानला पत्र दिलेलं आहे आणि त्यांना मागणी केली की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। याच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना तुम्ही आदेशित केलं पाहिजे आणि आपण स्वतः त्याच्यात लक्ष घाला। मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी तसा शब्द दिलेला आहे की आम्ही त्याच्यात पूर्ण लक्ष घालू आणि त्याप्रमाणे ते आम्हाला महाराष्ट्र शासनाला आदेशित करतील, आम्हाला न्याय देतील। मानवाधिकार आयोगाने जे तुम्ही तक्रार केली आहे त्या तक्रारीत अजून काय काय मागणी करण्यात आली? राष्ट्रीय वाल्मिकच्या बाबत चाटेचा खुलासा जर ग्राह्य मानला तर कराडचं काय होईल हे लक्षात घेऊयात।
चाटेमुळे कराड गोत्यात कसा येऊ शकतो ते पहा. कराड विरोधातल्या खंडणीच्या आरोपाला चाटेच्या खुलाशामुळे बळ मिळेल. चाटेचा खुलासा हा सीआयडीच्या फायद्याचा ठरणार आहे, कारण त्यांना हाती एक पुरावा लागल्याचं समाधान असेल. खंडणी मागण्याचा गुन्हा हा या संपूर्ण प्रकरणामध्ये गंभीर गुन्हा आहे आणि तो जर सिद्ध झाला तर वाल्मिकला तुरुंगवास घडेल. भारतीय न्याय संहितेच्या कलम 308 अंतर्गत वाल्मिकला शिक्षा होऊ शकते. वाल्मिक दोषी सिद्ध झाला तर त्याला कमीत कमी 2 वर्ष ते अधिकाधिक 10 वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि दंड ठोठावला जाईल. हे पहा, ह्या सर्व गोष्टी सर्व लोकांना माहीत आहेत. मुख्यमंत्र्यांना माहीत आहेत, उपमुख्यमंत्र्यांना माहीत आहेत. कोणाचा राजकीय वरदहस्त वाल्मिक कराडला होता. गेले 4 वर्ष बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना धनंजय मुंडेंनी आपले सर्व अधिकार हे वाल्मिक कराडला दिलेले होते. कार्यकारी पालकमंत्री म्हणून त्यांचा उल्लेख वर्तमानपत्रात होत होता. हे सगळं बीड जिल्ह्याने पाहिलेलं आहे आणि हे पक्षश्रेष्ठी नाही, ह्या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत. त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या पासून काही लपून ठेवलेलं नाहीये. बीड जिल्हा गेल्या काही काळापासून चर्चेत आलाय तो इथे वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या बाबत. एकेकाळी अवैध गर्भपाताची फॅक्टरी म्हणून बीडचे डॉक्टर आणि बीडच्या डॉक्टरांच्यामुळे जिल्हा बदनाम झाला होता. आता नवी बदनामी या जिल्ह्याला भोगावी लागतेय. त्यातही बीडच्या परळी तालुक्याची चर्चा होतीये ती दहशतीच्या बाबत. बीड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र राजकीय संस्थानं आहेत. क्षीरसागर, पंडित, मुंडे, साळुंके, धस असे परिवार इथं आक्रमक आहेत. शासकीय आणि बिगर शासकीय सत्ता केंद्रांवर त्यांचं वर्चस्व आहे. वर्चस्व असलेल्या कुटुंबांच्या मंजुरीशिवाय बीड जिल्ह्यात उद्योग येऊ शकत नाहीत असं म्हटलं जातं. बीडच्या या घराण्यांवर राजकारणाचं गुन्हेगारीकरण केल्याचा आरोप सातत्यानं लागत आलाय. इलेक्शन फंडमुळे महाराष्ट्रात झालेली काही लफडी आहेत त्याच्यातली एक आहे. संतोष देशमुख प्रकरण बीडचं जे आहे ते इलेक्शन फंडावरनं झालं. ती 2 कोटीची जी वसुली आहे ती इलेक्शन फंडाची वसुली होती. बीडच्या वादग्रस्त पार्श्वभूमीवर चाटेची आलेली कबुली केवळ कराड यालाच अडचणीत आणेल असं नाही. तपास यंत्रणेनं खंडणीचा तपास जर खरोखरच कठोरपणे केला आणि चाटेच्या कबुलीचा माग काढायचं तपास यंत्रणांनी ठरवलं तर जे होईल ते बीडचं राजकारण ढवळून निघणार असेल. कारण चाटेच्या कबुलीनं केवळ कराड नाही तर इतर अनेक जण अडचणीत येऊ शकतात. तपास यंत्रणा चाटे याच्या कबुलीच्या आधारे खंडणीचा माग काढतील. वाल्मिक खंडणी कुणासाठी मागत होता हा आता तपास यंत्रणेच्यासाठी महत्वाचा भाग असेल. खंडणीचा पैसा कुठे आणि कुणासाठी वापरला जायचा हे सुद्धा तपासलं जाईल. वाल्मिक वसूल करत असलेल्या खंडणीचा पैसा ही बेहिशोबी मालमत्ता समजली जाईल. खंडणीच्या पैशातून खरेदी झालेली संपत्ती जप्त होईल. पैशाची अफरातफर करणं, बेहिशोबी मालमत्ता जमवणं अशा प्रकारचे गुन्हे सुद्धा या प्रकरणामध्ये दाखल होतील. वाल्मिकचे साथीदार आणि त्याचा सूत्रधार सापडल्याच्या नंतर प्रकरण आणखी गंभीर बनेल. खंडणी वसुलीचं प्रकरण हे संघटित गुन्हेगारी स्वरूपात मोजलं जाऊ शकतं. संघटित टोळीच्या गुन्हेगारांवर मकोका लागू शकतो. संघटित टोळीच्या गुन्हेगाराला किमान 3 वर्ष शिक्षा होऊ शकते किंवा जन्मठेप सुद्धा होऊ शकते. वाल्मिकला खंडणी वसुलीच्या साठी ज्यांनी सांगितलं ते त्याचे सूत्रधार सुद्धा तुरुंगात जाऊ शकतात.
अद्यापर्यंत वाल्मिक कराड यांचं नाव घेतलेलं नाही. ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना बोला. मी अद्यापर्यंत घेतलेलं नाही. मी फक्त हे विष्णू चाटे आणि इतर 6 आरोपींचा आका कोण आहे एवढं शोधून काढावा. ज्यावेळेस आका सिद्ध होईल आणि त्याच्यानंतरच मी त्यांचं नाव मी दादांच्या कानावर मी घालण्यापेक्षा मला वाटतं अगोदरच त्यांच्या कानावर सगळं आहे. त्याच्यामुळे तेही या बाबतीमध्ये सिरियस असल्याचं मला दिसलं. बीडच्या परळीत प्रस्थ असलेला वाल्मिक आज तरी मुंडे परिवाराचा निकटवर्तीय म्हणून चर्चेत आहे. मात्र त्याचे वेळोवेळी अनेक नेत्यांशी संबंध आलेले आहेत. त्यातले काही तपशील आता आपल्या टीव्ही समोर येत आहेत. याआधी आपण त्याचा फोटो शरद पवारांबरोबर पाहिला. आता आपण त्याचा फोटो हा क्षीरसागरांत पाहतोय. त्याच्या आधीचा फोटो हा खासदारांसोबत होता. इथे सुद्धा खासदार सुप्रिया सुळेंच्या सोबत वाल्मिक कराड दिसतो आहे. तर या फोटोमध्ये बजरंग सोनावणे आणि इतर मंडळींच्या सोबत वाल्मिक कराड दिसतोय. वाल्मिक कराडच्या संदर्भातले हे सगळे विविध प्रकारचे समाज माध्यमात उपलब्ध असलेले फोटो आहेत. मग ते अमोल कोल्हेंसोबत असो, संदीप क्षीरसागर यांच्यासोबत असो की इतर आणखी कोणासोबत, ही सगळी मंडळी आज वाल्मिक कराडवर मात्र सडकून टीका करतायत. अर्थात ज्या वेळेला धनंजय मुंडेंच्या सोबत संबंध चांगले होते तेव्हा हीच मंडळी वाल्मिक कराडच्या बद्दल अधिक वेगळी भूमिका घेताना दिसत होती. पण प्राप्त स्थितीमध्ये वाल्मिक कराडचे राजकीय संबंध कसे आहेत हे सांगण्याच्यासाठी पंकजा मुंडेंचं एक वक्तव्य आम्ही आधी आपल्या समोर आणतोय. कुठे रे ते? ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंचं पाने हालत नाही ते वाल्मिक कराड. एकीकडे वाल्मिक कराडच्या संदर्भातलं पंकजा मुंडेंचं हे वक्तव्य आहे, तर दुसऱ्या बाजूला आपल्याकडे आहे जयंत पाटलांचं एक वक्तव्य, ज्यात जयंत पाटील वाल्मिक कराडचं कौतुक करता सुद्धा थांबायलाच तयार नाहीत. आपल्या या कार्यक्रमाची कल्पना त्यांनी मांडून अभूतपूर्व असा कार्यक्रम केला आणि जे या कार्यक्रमात व्यासपीठावर बसलेले नाहीत ते वाल्मिकराव कराड. वाल्मिकराव कराडनं मी माझ्याकडे घेऊन जातो, मला उधारीवर द्या. असा माणूस बरोबर असणं ही प्रचंड मोठी उपलब्धी आहे. त्यांना घेऊन जातो ना मी पक्षाचा अध्यक्ष आहे, मी म्हणेन तेच होतं. एकीकडे वाल्मिकच्या विरोधामध्ये कायद्याचा फास आवळला जात असताना दुसरीकडे राजकारणाच्या सारीपाटावर प्यादी काटशह देण्यासाठी पुढे सरकतायत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी अद्याप अटक का नाही अशा प्रकारचा सवाल उपस्थित करत परभणीमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे. वाल्मिकच्या संदर्भातलं प्रकरण आहे बीड मधलं, पण त्याच्याच बरोबर संतोष देशमुखच्या कुटुंबियांना न्याय मिळावा याच्यासाठी आता परभणीमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. सकल मराठा समाजाच्या पुढाकारानं हा मोर्चा आयोजित होतोय. त्यात सर्वपक्षीय सहभाग असेल याची काळजी घेतली जाते. हत्या बीडमध्ये झालेली असताना परभणीमध्ये मोर्चा निघणार हे समजताच अनेकांचे डोळे लकाकले आहेत. मूक मोर्चा आयोजकांशी या निमित्तानं संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी. संतोष देशमुख हत्या प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो आता हादरल्याचा पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे त्यातील मुख्य आरोपी जे आहेत ते अद्यापही फरार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहेत आता मूक मोर्चाचं आयोजन जे आहे ते करण्यात येत आहे. उद्या परभणीमध्ये देखील आता मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आले. माझ्यासोबत कमिटी आहेत आणि त्या ठिकाणचे बोलणारे देखील स्थानिक जण आहेत. काय सांगाल, कसं नियोजन उद्या मोर्चाचं असणार आहे? उद्या परभणी जिल्ह्यामध्ये जो मूक मोर्चा निघणार आहे
त्यासाठी गावोगावी सर्वांच्या भेटी झालेल्या आहेत। सर्व समाजातले लोक ह्यामध्ये काम करत, सर्व धर्मातले लोक हे काम करत आहेत आणि एक म्हणजे परभणीतली एकी आणि जो प्रकार झालेला आहे बीडमध्ये तो खूपच निंदनीय आहे। त्याच्या विरोधामध्ये पूर्ण जिल्हा एक होऊन उद्या मूक मोर्चा काढणार आहेत आणि निषेध प्रकट करणार आहेत। सगळ्यात महत्त्वाची मागणी अशी असणार आहे की जे मुख्य आरोपी आहेत त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, जे पकडलेले आहेत ते त्या माध्यमातून सत्तेबाहेर येईल आणि याच्यानंतर संघटित गुन्हेगारी ही कुठे बी फोपाळली नाही पाहिजेत, या महाराष्ट्राला शोभणारं नाही आहे, अशी गुंडगिरी पुन्हा होता कामा नये। जे मुख्य सूत्रधार आहे तो वाल्मिक कराडचे, कारण की त्याच्या आम्ही तेव्हा बिल्डा गेलो 4-5 दिवसाखाली, तिथल्या लोकलच्या माणसाला सगळं विचारलं की कशी घटना झाली, तर त्याचा जो मावस भाऊ आहे सुदर्शन घुले नावाचा, तर त्याच्या थ्रू वाल्मिक कराड सहभागी आहे या सगळ्या मॅटरमध्ये आणि त्याला मारताना व्हिडिओ कॉलमध्ये जो आका आहे अंदाजानुसार तर तो वाल्मिक कराड आहे, त्याला 302 मध्ये घालून त्याला फाशी देण्यात यावी, ही सकल समाजाची मागणी आमची। महिलांची उपस्थिती सुद्धा लक्षणीय राहणार आहे। सर्व तरुण वर्ग असतील, शेतकरी असतील, हे सुद्धा या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आणि आपला निषेध या मोर्चाच्या माध्यमातून एकीतून दाखवणार आहेत। निमंत्रण म्हणजे हा जो मोर्चा आहे सर्व जाती धर्मांचा मोर्चा आहे, हा गुन्हेगारी विरुद्ध मोर्चा आहे, त्यामुळे सर्वांनी मिळूनच निमंत्रण दिलेले, प्रत्येक जणांचा आपुलकीचा मोर्चा आहे हा आणि उद्या जो आहे तो निषेधासाठी मोर्चा होईल। संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला जे आहे ते न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी घेऊन आता परभणीकर जे आहे ते आता उद्या मूक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। कॅमेरा पर्सन इम्तियाज केलकरसह विजय चिडे, परभणी। परभणीच्या पाठोपाठ जालन्यातही मोर्चा निघणार आहे आणि विशेष म्हणजे पुण्यातही मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सकल मराठा समाज पुढाकार घेत असलेल्या या मोर्चाच्या माध्यमातून नक्की कुणाला काय साध्य करायचंय ते समजून घ्या। पाटील साहेब, कशा पद्धतीने या घटनेकडे तुम्ही बघता आणि न्यायासाठी लोक जे आहेत ते आता रस्त्यावर उतरताना दिसत आहेत? आम्ही सर्व मराठा चळवळीतील असणारी मंडळी हा विषय फार गांभीर्याने घेतलेला आहे, पण एकंदरच या सगळ्या घटनेमध्ये जर आपण पाहिलं ती ही घटना एका जातीच्या विरोधात दुसरी जात अशी नसून व्यवसायाच्या निमित्ताने किंवा जिल्ह्यामध्ये आपलं वर्चस्व राहावं याच दृष्टिकोनातून झालेली ही घटना आहे। आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चा येईल, कारण ह्याच्या मागचं जे कृत्य आहे इतकं अमानुष पद्धतीनं स्वर्गीय देशमुखांची हत्या करण्यात आलेली आहे, तर त्या चोरांना त्या मारेकरांना तर सोडायचं नाहीच आहे, पण हे सगळं ज्या वेळेला आम्ही ऐकतो, काही लोकांचं असं म्हणणं होतं की प्रत्यक्षात ज्या वेळेला मारहाण होत होती त्यावेळेला वाल्मिक कराड हे व्हिडिओ कॉलमध्ये पाहत होते। आता हे ऐक्यू बातमी आहे, परंतु ही वस्तुस्थिती काय आहे ही समाजासमोर महाराष्ट्रासमोर आली पाहिजे। राज्यामध्ये महायुतीचं सरकार भक्कम स्थितीत असताना आता हे मोर्चे निघू लागलेले आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे आरोपी पकडावेत म्हणून निघणारे हे मोर्चे समाजातलं वातावरण कलुषित तर करणार नाहीत ना, अशी शंकाही व्यक्त होतीये आणि तशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ नये अशी अपेक्षाही त्याच्याच जोडीला आहे। पाटील साहेब, कशा पद्धतीने या घटनेकडे तुम्ही बघता आणि न्यायासाठी लोक जे आहेत ते आता रस्त्यावर उतरताना दिसत आहेत? आम्ही सर्व मराठा चळवळीतील असणारी मंडळी हा विषय फार गांभीर्याने घेतलेला आहे, पण एकंदरच या सगळ्या घटनेमध्ये जर आपण पाहिलं ती ही घटना एका जातीच्या विरोधात दुसरी जात अशी नसून व्यवसायाच्या निमित्ताने किंवा जिल्ह्यामध्ये आपलं वर्चस्व राहावं याच दृष्टिकोनातून झालेली ही घटना आहे। इथं जातीवादाचा काही विषय नाही, ज्या मुलाचे भांडण झालं ते तो दलित आहे आणि मी तुम्हाला सकाळी पण एक सांगितलं होतं की ज्या जातीचा जे मुख्य आरोपी आहे, जो ज्या जातीचा आहे त्याच जातीचा व्यक्ती, त्याचं पूर्ण कुटुंब माझी शेती वाहतात 22 वर्षापासून, त्याच्यामुळे जातीवादाचा काही संबंधच येत नाही इथं। पण जे ते लोक आहेत त्यांना जर वाटत असेल की हा जातीवाद आहे तर ते जातीवादी असतील, म्हणजे त्या जातीची ते पाठराखण करत असतील। वाल्मिकच्या विरोधात वातावरण तापत असताना दुसऱ्या बाजूला संतोष देशमुख हत्या प्रकरणातले फरार आरोपी अद्यापही पोलिसांच्या तावडीत सापडत नसल्याची चीड व्यक्त होतीये। या मुद्द्यावरून राज्यामध्ये मराठा एकजूट बांधण्याचे प्रयत्न होत आहेत। दरम्यान कराडच्या साथीदारांना दिलेली कबुली ही सुद्धा लक्षवेधी आहे आणि असं सगळं एका बाजूला साचत चाललं असतानाच बीडमधली परिस्थिती जर सुधारायची असेल तर बीडच्या
पालकमंत्री पदावर कोण असावं याचा प्रश्न उपस्थित होतो. खंडणी, खून अशा वादामुळे बीड गाजत असतानाच या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कुणाकडे असावे याची चर्चा सुद्धा जोर धरतीये. बीडचं पालकमंत्रीपद कुणाकडे असावं याच्या संदर्भातला प्रश्न जर उपस्थित झाला तर प्रामुख्याने जे चेहरे समोर येत आहेत ते आता आपल्या समोर आहेत. प्रथमतः धनंजय मुंडे, कारण ते विद्यमान मंत्री आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते विधानसभेत निवडून आलेले आहेत. दुसरा मुद्दा येतो तो विधान परिषदेतून निवडून आलेल्या पंकजा मुंडे यांचा. पंकजा मुंडे यांच्याकडे यापूर्वी सुद्धा दीर्घकाळ जेव्हा भारतीय जनता पार्टी प्रणित सरकार होतं तेव्हा बीडचं पालकमंत्रीपद होतं. पण जर समजा मुंडेंच्या घरामध्ये पालकमंत्रीपद जाऊ द्यायचं नसेल तर पर्याय कुठला याच्यासाठीचे दोन चेहरे समोर आहेत. पहिला पर्याय आहे तो अजित पवारांचा. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेता आहेत, त्यांच्याकडे पालकमंत्री पद असावं असा आग्रह होतोय. समजा अजित पवारांच्या ऐवजी जर कुठला पर्याय असेल तर तो आहे दस्तूरखुद्द देवेंद्र फडणवीस यांचा. मुख्यमंत्र्यांच्याकडे या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद द्यावं अशी मागणी सुद्धा जोर धरते आहे. एका बाजूला पालकमंत्री पदाचा वाद आहे, दुसऱ्या बाजूला या जिल्ह्यामध्ये नेत्यांचा मुंडे बंधू आणि मुंडे भगिनीला पालकमंत्री द्यायला विरोध का आहे ते लक्षात घ्या. पंकजा आणि धनंजय मुंडे हे दोघेही वंजारी समाजाचं नेतृत्व करतात. बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी हा संघर्ष जुना आहे. मुंडे बंधू आणि मुंडे भगिनीच्या विरोधामध्ये तिथले मराठा आमदार एकवटले आहेत. मुंडेंच्या घरात 2 मंत्रीपद असताना आता आणखी पालकमंत्रीपद पण जर समजा मुंडेंच्याच घरात गेलं तर विरोधकांच्या राजकारणाला खीळ बसेल अशी खरी तक्रार आहे. तडजोडीचा उपाय म्हणून मुंडे विरोधक फडणवीस किंवा पवार असे पर्याय सुचवत आहेत. आमची पहिली पसंती ही राज्याचे मुख्यमंत्र्यांना आहे आणि जर मुख्यमंत्री नाही झाले तर अजितदादा झाले तरी चालतं, आम्हाला काही अडचण नाही. अजितदादा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर हा जिल्हा सुद्धा जसं ते स्वतःचा सारखा सरळ करतील अजितदादा सुद्धा करतील, कारण अजितदादांच्या हाताखाली मी काम केलं. एवढ्या वाकड्या गोष्टी त्यांना जमत नाही. ते स्पष्टपणे सांगतात, हे भांगारे हे करू नका. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एका जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं असं या पदात असतं तरी काय. पालकमंत्री हा जिल्हा प्रशासन म्हणजे थोडक्यात काय तर पोलीस आणि प्रशासन दोन्ही गोष्टी पूर्णपणे ताब्यात ठेवत असतो. स्थानिक विकास कामांचं नियोजन हा पालकमंत्री करत असतो आणि त्याच्याच माध्यमातून विकास काम कोणाला द्यायचं अर्थात टेंडर कोण घेईल याच्या संदर्भातले निर्णय बऱ्याचदा घेतले जातात. विकास कामाच्या निधी वाटपावर सुद्धा पालकमंत्र्याचं बारीक लक्ष असतं, कारण त्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा फायदा पाहिला जातो. जिल्हा पातळीवरच्या बदल्या बढत्या यावर सुद्धा पालकमंत्र्याचा अंकुश असतो हे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. आणि या सगळ्या माध्यमातून जो पालकमंत्री असतो तो आपल्या पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देतो, म्हणूनच तो स्थानिक कार्यकर्त्यांना आधार वाटतो. एकंदरच 10 वर्ष झाली या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कधीतरी आमच्या पंकजाताई मुंडेंकडे होतं, कधीतरी धनंजय मुंडेंकडे होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये बीडकर म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून सगळ्यांचंच म्हणणं आहे की तात्पुरत्या धनंजय मुंडे साहेबांना या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देऊ नये. जोपर्यंत अंतिम त्या ठिकाणी सगळे धागे दोरे या हत्याराचे सगळे लोक पकडत नाहीत, याचं कट कारस्थान काय आहे हे जोपर्यंत होत नाही, स्पष्टता होत नाही, तोपर्यंत पालकमंत्रीपद बीडचं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांभाळावं किंवा काही लोकांची अशी मागणी झाली की उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सांभाळावं.
पण तुर्तास हे बीडचं पालकमंत्रीपद हे त्या ठिकाणी कुणालाही देऊ नये ही विनंती. अजित पवार खर तर कायमच पुण्याच्या राजकारणात अधिक इच्छुक असतात आणि सक्रिय असतात. त्यांना स्वतःला सुद्धा पुण्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल आणि याच निमित्तानं पुण्याच्या पालकमंत्री पदाला सोडून वाट वाकडी करून अजित पवार बीडचे पालकमंत्री होण्याची शक्यता कमीच आहे. अशा स्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस हे बीडचे पालकमंत्री बनू शकतात. यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी एकाच वेळेला विदर्भातल्या 6 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवलं होतं. मात्र बीडचं पालकमंत्रीपद तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे. त्यामुळे अजित पवार असो की इतर कुणीही जो कुठला निर्णय घ्यायचा आहे तो केवळ आणि केवळ राष्ट्रवादीला घ्यायचा आहे. पर्यायानं तो अजित पवारांचा असेल आणि पालकमंत्री बीडचा कोण असेल याचा अंतिम निर्णय अजित पवारच घेतील. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे हे पूर्वी होतं, आताही त्यांनी मागितलेलं आहे त्यांच्या यादीमध्ये. आणि त्यांना जेव्हा ते जाईल त्या ठिकाणी पालकमंत्री कोण नेमाचा अधिकार त्यांच्या पक्षाचा आहे. त्यामुळे त्या पक्षाने निर्णय करायचा आहे. विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.